मुंबई पोलीस विद्यार्थ्यांची जॉइनिंग कधी येणार मित्रांनो? आज सविस्तर स्टेप बाय स्टेप तुमच्या कोणत्या प्रोसेसिंग होणार आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओचा फायदा होईल आणि नक्कीच तुम्हाला सविस्तर माहिती यामध्ये भेटणार. 27/5/2026 रोजी तुमची निवड यादी जाहीर झालेली, त्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आपल्या समोर आलेली मित्रांनो. आता सगळ्यांची ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली मित्रांनो, त्यांचं आता डॉक्युमेंट चेकिंग वगैरे कधी होणार त्याविषयी सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे. तो व्हिडिओ पण काळजीपूर्वक बघून घ्या मित्रांनो. प्रत्येक विद्यार्थ्याला डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवण्यात येणार आहे आणि सगळ्यात आधी ओपनचे विद्यार्थी तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवण्यात येतं. त्यानंतर ओपनचे विद्यार्थी डॉक्युमेंट चेकिंग झाली, मग खालच्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात येतं आणि सगळ्यांची डॉक्युमेंट चेकिंग झाली मित्रांनो. डॉक्युमेंट चेकिंग तुमची सगळ्यांची यामध्ये झाली, त्याच्यानंतर तुमचं मेडिकलसाठी तुम्हाला सेम जसे डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवलं तसे तुम्हाला मेडिकलला बोलवतात मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांचं मेडिकल झालं मित्रांनो, त्यांना लगेच म्हणजे 15-20 दिवसामध्ये तुम्हाला मुंबई पोलीससाठी जॉईनिंग करून घेतात मित्रांनो. आणि तुम्ही तिथे मुख्यालयाला राहू शकतात किंवा त्यांच्या मनावर असतात मित्रांनो. तुमच्या मुख्यालयाचे जे वरिष्ठ अधिकारी वगैरे असतात त्यांच्यावर तुम्हाला लगेच जॉईन करून ट्रेनिंगसाठी पाठवण्यात येतं मित्रांनो. आता तुमचं सगळ्या प्रोसेसिंग मी तुम्हाला सविस्तर सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतं त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. आणि महत्त्वाचं मित्रांनो, तुम्ही डॉक्युमेंट चेकिंगला जेव्हा जासाल, तुमच्याकडून साक्षांकन फॉर्म भरला जाईल. साक्षांकन फॉर्म अति महत्त्वाचा असतो मित्रांनो. काळजीपूर्वक व्हिडिओ बघा, सगळ्या मी तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट यामध्ये सांगणार मित्रांनो. साक्षांकन फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे आणि कसं भरायचं आहे त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तो व्हिडिओ पण एकदा तुम्ही नक्की बघून घ्या मित्रांनो. साक्षांकन फॉर्म तुम्ही जसं भरतात मित्रांनो, त्याच्यानंतर तुमचं जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे त्यानुसार तुमचं कॅरेक्टर जमा होतं. जे चारित्र्य प्रमाणपत्र तुमचं साक्षांकन फॉर्म जेव्हा तुम्ही तिथं पोलीस मुख्यालय त्या ठिकाणी भरतात, त्याविषयी तुम्हाला कोणाची सही वगैरे घ्यायची, तुम्हाला कोण जामीन म्हणजे ओळखीचे कोणाचे पुरावे म्हणून व्यक्तीचे नाव वगैरे द्यायचे, सविस्तर माहिती मी आता व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याबरोबर काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघायचा आहे मित्रांनो. साक्षांकन फॉर्म भरता वेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल म्हणजे 2 तुम्हाला ओळखीचे व्यक्तींचे नाव द्यायचे आणि तुम्ही तिथले रहिवासी म्हणून तुम्हाला सही शिक्का घ्यायचे. त्या ठिकाणी पोस्टमन, तहसीलदार किंवा SDM जे पण असतील त्यांचे तुम्ही किंवा शाळेचे किंवा कॉलेजचे प्राचार्य वगैरे त्याचे सही शिक्के तुम्हाला त्यावर घ्यायचे. आणि साक्षांकन फॉर्म सविस्तर तो व्हिडिओ नक्की बघायचा मित्रांनो. आता राहिला विषय मित्रांनो, तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होतील, मेडिकल होतील. मित्रांनो, आणि मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतो त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आले. तो व्हिडिओ नक्की तुम्ही काळजीपूर्वक बघा मित्रांनो. नक्कीच तुम्हाला मुंबई पोलीससाठी मेडिकलसाठी फायदा होणार. तुम्हाला काही प्रॉब्लेम वगैरे असतील तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. आपल्या टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं मित्रांनो. त्या ठिकाणी तुम्हाला साक्षांकन फॉर्म मी दोन्ही उपलब्ध करून देईल. ब्लँक म्हणजे कोरा पण उपलब्ध करून देईन आणि कसा भरायचा सविस्तर तो पण तुम्हाला मी पाठवण्यात देईल. तुम्हाला टेलिग्रामला पर्सनल आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, मला पर्सनल तुम्ही मेसेज करा. कोणाला काही मदत हवी असेल मी प्रत्येकाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. जे विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांनी व्यवस्थित राहायचे मित्रांनो. तुम्ही इकडे तिकडे हिंडायचं नाही मित्रांनो. बरेच विद्यार्थी मागच्या भरतीत वगैरे काही ओळखीचे विद्यार्थी होते, त्यांचे ॲक्सिडेंट वगैरे झाले आणि नंतर त्यांना जॉईनिंगमध्ये खूप अडथळे आले मित्रांनो. तुम्ही करत एकदम बिंदास म्हणजे निवांत इकडे तिकडे हिंडतात आणि तुम्हाला काही इजा वगैरे होतात मित्रांनो. मागच्या वर्षी एका विद्यार्थ्याचा पाय मोडला होतो मित्रांनो. त्याला नंतर जॉईनिंगच्या वेळेस त्याला प्रॉब्लेम आला होता. त्यासाठी तुम्ही व्यवस्थित राहता मित्रांनो. कोणाशी भांडणं वगैरे करू नका मित्रांनो. तुमच्या जर गुन्हा दाखल करा तर तुमच्या कॅरेक्टर प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला जॉईनिंगला प्रॉब्लेम येते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पॉईंट लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलं की या व्हिडिओमध्ये सविस्तर की मुंबई पोलीससाठी तुम्हाला कधी जॉईन करण्यात येईल. या प्रोसेसिंग सगळ्या झाल्या, या प्रोसेसिंग सगळ्या कंप्लीट झाल्या का त्याच्यानंतर लगेच तुम्हाला जॉईन करण्यात येईल मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा. वगैरे असतील मित्रांनो त्यांच्याविषयी पण सविस्तर मी व्हिडिओ टाकलेला आहे. वेटिंगवाले विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा, मग नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. आणि एकदा परत सांगतो मित्रांनो, साक्षांकन फॉर्म आणि मुंबई मेडिकल कसं होतं त्याविषयी 2 व्हिडिओ महत्त्वाचे तुम्हाला आता व्हिडिओच्या शेवटमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, स्किप करू नका. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये.